गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण जे काही शिकलो त्याला 2 मिनिट्समध्ये रिकॉल करून घेऊया. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलो न्यूटन्स कॉर्पस्क्युलस थिअरी ऑफ लाईट. त्याच्यामध्ये की न्यूटनने रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन या फिनॉमिनाज एक्सप्लेन केल्या. बट ऑन द बेसिस ऑफ न्यूटन्स कॉर्पस्क्युलस थिअरी ऑफ लाईट कॅनॉट बी एक्सप्लेन द फिनॉमिनाज लाईक इंटरफरन्स डिफ्रॅक्शन. त्यानंतर हायजीनची वेव्ह थिअरी ऑफ लाईट बघितली आपण. सो हायजीन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट एक्सप्लेन phenomena like reflection, refraction, interference and diffraction. But on the basis of Huygens theory of light cannot be explained the phenomena like polarization, photoelectric effect and Compton effect. Actually मध्ये आपण आणखी शिकलो आहे की light is of a dual nature. It can exhibit particle nature as well as a wave nature under different situations. म्हणजे कधी लाईट हा पार्टिकल बिहेव करतो तर कधी लाईट हा वेव्ह सारखा बिहेव करतो. म्हणजे लाईट ना तर पार्टिकल आहे ना तर वेव्ह आहे असं आपण म्हणू शकत नाही. पण काही ज्या फिनॉमिनाज आहे ह्या मात्र आपण पार्टिकल ट्रीटिंग ऍज अ लाईट ट्रीटिंग ऍज अ पार्टिकल नेचर म्हणून एक्सप्लेन करू शकतो. तर काही फिनॉमिनाज आपण लाईट ऍज अ वेव्ह नेचर असं समजून एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहे वेव्ह फ्रंट. चला आज आपण शिकणार आहे वेव्ह फ्रंट. सगळ्यात अगोदर तर मी वेव्ह फ्रंटची इथे डेफिनेशन लिहून घेतलेली आहे. तर काय लिहिलं आहे? द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स हॅव्हिंग द सेम फेज ऍट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड ऍज अ वेव्ह फ्रंट. हे आपण याच्या कन्स्ट्रक्शन वरून हे समजून घेऊया. आपण थोडक्यात जर वेव्ह फ्रंटला समजून घ्यायचं झालं तर इकडे लक्ष द्या. स्टोन एका पाण्यामध्ये स्टोन जर आपण नदीच्या पाण्यामध्ये फेकलं तर आपल्याला काय दिसेल? रिपल्स तयार झालेले दिसेल याप्रमाणे. या पद्धतीने तुम्हाला याचा टॉप व्ह्यू दिसेल. पण जसं तुम्ही समुद्राच्या पाण्यासमोर उभे आहात आणि समुद्राच्या ज्या लहरा तुमच्याकडे येताना दिसत आहे तर त्यांची डायरेक्शन तुम्हाला कशी दिसेल? तर त्या लहरा तुमच्याकडे म्हणजे तुमच्या डायरेक्शनने प्रोपोगेट होत आहे असं तुम्हाला दिसेल. म्हणजेच तुम्हाला त्या या पद्धतीने दिसतील. ह्या समोर समोर येत आहे असं दिसेल. आणि हा आहे त्यांचा फ्रंट. कोणाचा फ्रंट? तर वेव्हचा फ्रंट. आणि म्हणूनच आपण याला म्हणतो वेव्ह फ्रंट. हे आपण थोडक्यात समजून घेतलं. आता इकडे लक्ष द्या. समजा हा सोर्स ऑफ लाईट आहे. या सोर्स ऑफ लाईट मधून जाणाऱ्या मी 3 लाईन्स रेफरन्स साठी ड्रॉ केल्या. ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या आपण रेफरन्स साठी ड्रॉ केल्या. हा आहे तुमचा सोर्स ऑफ लाईट. सोर्स ऑफ लाईट. ठीक आहे. आता या लाईन मधून जाणारी जर मी वेव्ह ड्रॉ केली तर ती तुम्हाला या पद्धतीने दिसेल. एक वेव्ह अशी दिसेल, दुसरी वेव्ह अशी ड्रॉ केली आपण. ह्या सोर्स मधून आपण या पद्धतीने ड्रॉ केली. तेव्हा हा जो पॉइंट आहे बी पॉइंट आणि सी पॉइंट, पॉइंट ए वर असलेला पार्टिकल, पॉइंट बी वर असलेला पार्टिकल आणि पॉइंट सी वर असलेला पार्टिकल, या तिन्ही पार्टिकलचा जर मी लोकस जॉईन केला तर तो आपल्याला या पद्धतीने दिसेल. ठीक आहे. आता हे तिन्ही जे पार्टिकल्स आहे यांची जी डायरेक्शन आहे ती सारखी असेल या पद्धतीने. म्हणजेच म्हणणारे आपण हे की सेम फेज मध्ये आहे. बघा इकडे द लोकस ए बी सी या तिन्ही पॉइंट्सला जॉईन करणारा जो लोकस मी ड्रॉ केलाय, द लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स हॅव्हिंग द सेम फेज, हे तिन्ही सेम फेज मध्ये आहे. ऍट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड ऍज अ वेव्ह फ्रंट. याला आपण आणखी दुसऱ्या पद्धतीने समजून घेऊया. आता इथे बघा, इथला मी एक पॉइंट कन्सिडर केला एच आय जी. या 3 पॉइंट्सला जॉईन करणारा जो लोकस ड्रॉ केला यालाच आपण म्हणतो वेव्ह फ्रंट. याला आपण म्हणतो वेव्ह फ्रंट. हे तिन्ही पॉइंट्स सेम फेज मध्ये आहेत. हे तिन्ही पॉइंट्स सेम फेज मध्ये आहेत.
त्याच पद्धतीने जर मी ह्या पॉइंटचा लोकस ड्रॉ केला L M N, तर हे तीनही पॉइंट्स एकाच फेज मध्ये आहे. ठीक आहे. सो वेव्हफ्रंटची डेफिनेशन आपण लिहिली आहे, द लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स हॅव्हिंग द सेम फेज ऍट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड ऍज अ वेव्हफ्रंट. त्या डेफिनेशन मध्ये हा जो वर्ड आलेला आहे सेम फेज, तो आता आपण समजून घेऊया. तर फेज म्हणजे नेमका होतो अँगल. हे ऑलरेडी आपण शिकलेले आहे. इक्वेशन ऑफ वेव्ह, इक्वेशन ऑफ वेव्ह काय आहे, तर y इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस के एक्स. ब्रॅकेट मधली ही जी टर्म आहे यालाच आपण म्हणतो फेज, आणि फेज म्हणजेच होते अँगल. फेज म्हणजेच काय होते, तर अँगल होते. हे समजण्यासाठी आपण आणखी एक उदाहरण बघूया. हा जर मी सोर्स ऑफ लाईट किंवा पॉइंट सोर्स कन्सिडर केला, याला म्हटलं आपण पॉइंट सोर्स ऑफ लाईट. आता या सोर्स ऑफ लाईट पासून ऑल पॉसिबल डायरेक्शन नी वेव्स निघत आहे. ऑल पॉसिबल डायरेक्शन नी वेव्स निघत आहे. या वेव्स वरती एखादा मी पॉइंट कन्सिडर केला, म्हणजे इथला ए या पॉइंटवर असलेला पार्टिकल कन्सिडर केला, तर हा पार्टिकल या पॉइंट सोर्स पासून एक्स एवढ्या डिस्टन्स वरती आहे. बी हा पार्टिकल एक्स एवढ्या डिस्टन्स वर आहे. मग मला याचा जर फेज लिहायचा आहे टाइम टी, सॉरी ऍट एनी इन्स्टंट, टाइम असेल t1. ठीक आहे. तर ए या पॉइंट साठी फेज बनेल ओमेगा t1 प्लस के एक्स. बी या पॉइंट साठी फेज बनेल ओमेगा t1 प्लस के एक्स. कारण की हे डिस्टन्स सारखं आहे, सोर्स पासूनचं हे डिस्टन्स जर सारखं आहे तर टाइम कसा असेल t1. म्हणजेच मी इथे म्हणू शकते t1 एवढ्या टाइम मध्ये हा पार्टिकल एक्स एवढा डिस्टन्स कव्हर करत आहे. t1 एवढ्या पार्टिकल मध्ये, सॉरी t1 एवढ्या टाइम मध्ये डी ह्या पॉइंटवर असलेला पार्टिकल एक्स एवढा डिस्टन्स कव्हर करत आहे. आणि प्रत्येकाची जर तुम्ही फेज बघाल तर तुम्हाला हेच दिसेल ओमेगा t1 प्लस के एक्स. मग काय दिसत आहे तुम्हाला, सगळ्यांचा फेज हा कसा आहे, सेम आहे. इथेही बघा सगळ्यांचा फेज कसा आहे, तर सेम आहे. फेज कसा आहे, सेम आहे. ठीक आहे. तो वेव्हफ्रंट म्हणजे द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स हॅव्हिंग द सेम फेज ऍट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम इज कॉल्ड ऍज अ वेव्हफ्रंट. मग लक्ष द्यायचं, द लोकस ऑफ ऑल दी पॉइंट्स. आता ह्या पॉइंट्सला जॉईन करणारा जो लोकस आहे, म्हणजे मी जर या पॉइंट्सला जॉईन करीन तर मला जो प्लेन मिळाला, हा जो प्लेन मिळाला यालाच आपण काय म्हणतो, वेव्हफ्रंट म्हणतो. ह्या प्लेनलाच आपण काय म्हणतो, तर वेव्हफ्रंट म्हणतो. The locus of all the points having the same phase at a given instant of time is called as a wavefront. ह्या लोकस ने जो प्लेन तयार केला, ह्या प्लेनलाच आपण काय म्हणतो, तर वेव्हफ्रंट म्हणतो. ठीक आहे. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड वेव्हफ्रंट. त्यानंतर आपण बघणार आहे हायजीन्स प्रिन्सिपल. आणि हायजीन्स प्रिन्सिपल आपल्याला शिकायचं आहे. तुम्हाला ह्या गोष्टी जर नोट करायच्या असेल तर तुम्ही त्या नोट करून घ्या. बघूया आपण हायजीन्स प्रिन्सिपल. हायजीन्स प्रिन्सिपल
ऑफ लाईट आहे, याला म्हणू आपण पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे. हा एक पॉइंट सोर्स ऑफ लाईट आहे. हायजेन्स प्रिन्सिपल बघूया आपण. ही एक वेव्ह फ्रंट मी इथे ड्रॉ केलेली आहे. तर या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट बिहेव्स ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. म्हणजे या वेव्ह फ्रंट वरचा हा पॉइंट मी कुठेही पॉइंट घेतला तरी तो प्रत्येक पॉइंट बिहेव्स ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिटिंग सेकंडरी वेव्हलेट. मग समजा मी या वेव्ह फ्रंट वरती हा सोर्स ऑफ पॉइंट कन्सिडर केला तर हा पॉइंट ही वेव्ह या पद्धतीने इमिट करत आहे. हा जर मी सोर्स ऑफ पॉइंट कन्सिडर केला तर ही या पद्धतीने वेव्ह मला मिळते. हा पॉइंट जर मी कन्सिडर केला तर या पद्धतीने आपल्याला वेव्ह मिळेल. याला म्हणणार आहे आपण प्रायमरी वेव्ह फ्रंट. ही आहे आपली प्रायमरी वेव्ह फ्रंट. तिला म्हणणार आहे आपण सेकंडरी वेव्हलेट. सेकंडरी वेव्हलेट. हायजीनचा हाच फर्स्ट प्रिन्सिपल आहे. एव्हरी पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट, एव्हरी पॉइंट ऑन द वेव्ह फ्रंट ऍक्ट्स ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट इमिटिंग सेकंडरी वेव्हलेट. हा आहे हायजीनचा फर्स्ट प्रिन्सिपल. ठीक आहे. मग या वेव्ह फ्रंट वरती जे प्रत्येक पॉइंट आहे दॅट बिहेव्स as a source, secondary source of light and emitting secondary wavelet. मग या secondary wavelet ला आपण जी कॉमन टँजेंट इथून ड्रॉ केली त्या कॉमन टँजेंटला म्हणतो आपण सेकंडरी वेव्ह फ्रंट. ही झाली आपली सेकंडरी वेव्ह फ्रंट. आपण बघितलेलं आहे जेव्हा दगड पाण्यामध्ये फेकला तर आपल्याला या पद्धतीने रिपल्स दिसतात. म्हणजेच ही वेव्ह आपल्याला समोर समोर प्रोपोगेट होत आहे या पद्धतीने दिसते. ठीक आहे. म्हणजेच ही जी वेव्ह फ्रंट इथे होती, जी प्रायमरी वेव्ह फ्रंट होती, ती प्रायमरी वेव्ह फ्रंट इथे आणखी आपल्याला काय मिळाली, सेकंडरी वेव्ह फ्रंट मिळाली. म्हणजे ही वेव्ह फ्रंट कशी जात आहे, समोर प्रोपोगेट होत आहे. मग टी एवढ्या टाइम मध्ये ही वेव्ह फ्रंट तयार झाली होती. तर टी सेकंडरी वेव्ह फ्रंट तयार होण्यासाठी किती वेळ लागला, तर टी प्लस डेल्टा टी एवढ्या टाइम मध्ये सेकंडरी वेव्ह फ्रंट समोर गेली. टी प्लस डेल्टा टी, टी प्लस इथून या वेव्ह फ्रंटला या सेकंडरी सोर्स पासून या सेकंडरी वेव्ह फ्रंटला समोर जाण्यासाठी टी प्लस डेल्टा टी एवढा वेळ लागला. ठीक आहे. त्यानंतर हायजीन्सचा जो सेकंड प्रिन्सिपल आहे तो आहे द न्यू सेकंडरी वेव्हलेट. न्यू सेकंडरी वेव्हलेट आर मोर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. म्हणजे ही वेव्हलेट या फॉरवर्ड डायरेक्शननीच इफेक्टिव्ह असेल. बॅकवर्ड डायरेक्शननी म्हणजे या डायरेक्शननी मात्र ती कशी असेल तर इनइफेक्टिव्ह असेल. कशी असेल, इनइफेक्टिव्ह असेल. हे हायजीननी सांगितलं. आता इकडे लक्ष द्या, ही बॅकवर्ड डायरेक्शननी का बरं इनइफेक्टिव्ह आहे, तर हे हायजीननी अज्युम केलं होतं. फक्त याचं काही त्यांनी प्रूफ म्हणून सांगितलेलं नव्हतं. पण यानंतर समोर किर्चॉफ्स हा एक जर्मन फिजिसिस्ट आहे. या जर्मन फिजिसिस्टनी सांगितले की सेकंडरी वेव्हलेटचा इफेक्ट हा प्रपोर्शनल असेल. सेकंडरी वेव्हलेटचा इफेक्ट हा कसा असेल तर प्रपोर्शनल असेल 1/2 1 प्लस कॉस थिटा या इक्वेशनच्या. सेकंडरी वेव्हलेटचा इफेक्ट हा कसा असेल तर प्रपोर्शनल असेल 1/2 1 प्लस कॉस थिटा. मग याला जर आपल्याला समजून घ्यायचं राहिलं, समजा मी ही सेकंडरी वेव्हलेट इथे कन्सिडर केली, आणि याच्या सेंटर पासून रेडियली आउटवर्ड जर एक लाईन ड्रॉ केली, त्या लाईनला रेफरन्स समजून इथे मी एक सर्टन डिस्टन्स वरती जर लाईन ड्रॉ केली तर हा अँगल झाला इथे थीटा. हा अँगल काय झाला इथे थीटा. आणि म्हणून जर मी इथे थीटाची व्हॅल्यू पुटअप करेन तर मला इकडे काय मिळणार आहे
सेकंडरी वेव फ्रंट इफेक्टिव्ह आहे किंवा सेकंडरी वेवलेट इफेक्टिव्ह आहे किंवा इफेक्ट में, पण जर या हीच लाईन रेडियली आउटवर्ड या डायरेक्शननी जर मी इथे शो केलेली आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शननी म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शननी जर बघितला आपण, तर हा अँगल म्हणजेच कॉस थिटा हा बनत आहे कॉस 180. हा अँगल किती झाला, तर 180 चा अँगल तयार झाला. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कॉस 180 किती होते, तर -1 होते. ही -1 व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये पुटअप करायचं आहे, तर आपल्याला आन्सर काय मिळेल, इफेक्ट प्रोपोर्शनल टू 1/2 1 -1, म्हणजेच तुम्हाला काय मिळाला आन्सर, इफेक्ट प्रोपोर्शनल टू 0. आणि म्हणून बॅकवर्ड डायरेक्शननी सेकंडरी वेवलेट कशी असेल, तर इनइफेक्टिव्ह असेल. मग सेकंडरी वेवलेट ही मोर इफेक्टिव्ह असेल इन फॉरवर्ड डायरेक्शन. हा आहे हायगेनचा सेकंड प्रिन्सिपल. हायगेनचा सेकंड प्रिन्सिपल आहे द न्यू सेकंडरी वेवलेट. द न्यू सेकंडरी वेवलेट इज मोर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. बॅकवर्ड डायरेक्शन ही मात्र ही कशी असेल, तर इनइफेक्टिव्ह असेल. आजचा टॉपिक आपला इथेच संपलेला आहे. पुन्हा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक शिकू.